नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. आमचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आता उद्या वटपौर्णिमा आहे, वटसावित्री आहे. उद्या आपण सकाळी पहिली उठून आपली देवपूजा आटपून आपण छान वडाच्या झाडाची पूजा करून येणार आहोत. जे घरी करणार असतील त्यांनी पहिली आपली पूजा करून मग आपली वडाची झाडाची पूजा करायची आणि मग तुम्ही नित्यसेवेला लागलात तरी हरकत नाही. तर बघा, आता उद्या किती शुभयोग आहे. एक तर ज्येष्ठ पौर्णिमा आहे, त्याच्यानंतर वटपौर्णिमेचं व्रत पण आपलं आहे आणि त्यात उद्या शुक्रवार पण आलेला आहे. त्यामुळे उद्या खूप सुंदर योग आहे. तर उद्या तुम्हाला काय काय करायचं आहे जेणे माता लक्ष्मी आपल्या घरी अखंड टिकून राहील आणि तिचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळेल. बघा, ब्रह्मदेवांनी हे सांगितलेलं आहे की माता लक्ष्मी ही फक्त विष्णूंच्या अधीन आहे, बाकी ती चंचल आहे. म्हणून माता लक्ष्मीचं एक नाव चंचला हे सुद्धा एक नाव आहे माता लक्ष्मीचं. तर बघा, उद्या आपल्याला जे आपण यंत्र किंवा कवड्या किंवा कुंचम किंवा कुबेर यंत्र, जे यंत्र आपण आणलेली आहेत, जी सिद्ध करून आपण ठेवलेली आहे देवघरात, त्याच्यावरती उद्या आपल्याला सेवा करायची आहे. बघा, जोपर्यंत तुम्ही सेवा करत नाही आणि त्याची पॉवर वाढवत नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट किंवा अनुभव येत नाही. भले आपण ते स्थापित करून सिद्ध करून स्थापित करतो, पण जेव्हा आपण सेवा करतो वरचे वर जेव्हा आपण सेवा करतो खूप मनापासून, तेव्हाच आपल्याला अनुभव येतात कारण ते तेवढं पॉवरफुल झालेलं असतं. त्यामुळे उद्या एवढ्या छान शुभयोगावरती पहिली सकाळी उठायचं आहे, छान गोमूत्र शिंपडायचं आहे. मेन म्हणजे उद्या सकाळी उठून तुम्हाला परत हळदीचं लेपन करायचं आहे. मी गुरुवारी केलेलंच असणार, पण ते पुसायचं आहे आणि परत नव्याने हळदीचं लेपन करायचं आहे. इथं तुम्ही जे स्वस्तिक काढणार आहे उद्या, त्याच्यामध्ये हळद, गोमूत्र, अष्टगंध आणि जर तुमच्याकडे केसर असेल तर केसरची एक काडी टाका, ते 10 मिनटं राहून दे आणि त्याच्यानंतर त्यांनी हे स्वस्तिक काढायचं आहे. बघा, उद्या खूप महत्त्वाचा दिवस आहे, त्यामुळं उद्या हे करायला विसरू नका. आय होप मी स्वस्तिक बरोबर तऱ्हेने काढलेला आहे. आणि उद्या स्वस्तिक काढायचं आहे, मेन दरवाजा पुसून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर उद्या तुम्हाला लादी पुसताना किंवा फरशी पुसताना तुमच्या पाण्यामध्ये फिनेल न घालता थोडीशी हळद टाकायची आहे आणि उद्या त्यांनी तुम्हाला पूर्ण घराची फरशी तुम्हाला पुसायची आहे. तुमच्या ताई असतील, मावशी असतील तर त्यांना सांगा उद्या एक दिवस फिनेल घालू नका आणि हळद थोडीशी घाला आणि त्यांनी उद्या पुसून घ्या. त्यानंतर उद्या तुम्हाला जर तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल तर विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू स्तुती म्हणून तुम्हाला उद्या हळदीने विष्णूंच्या मूर्तीवरती उद्या अभिषेक करायचा आहे. तर बघा, आपण ज्या कवड्या स्थापन केलेल्या आहेत त्याचे तांदूळ आपल्याला उद्या बदलायचे आहेत. माता अन्नपूर्णेचे तांदूळ पण बदलायचे आहेत आणि कुंचम शुक्रवारी आपण जनरली भरतो किंवा मंगळवारी भरतो, पण उद्या पौर्णिमासुद्धा आहे. सो कुंचममधले सुद्धा तांदूळ आपण काढायचे आहेत आणि नवीन तांदूळ आपण भरायचे आहेत. आणि श्रीयंत्रावरती उद्या आपल्याला कुंकुमार्जन हे करायचं आहे. कुंकुमार्जन करताना तुम्ही अष्टोत्तर नामावली जी आपल्या कुंकुमार्जनच्या पुस्तकामध्ये आहे तर ते वाचता तुम्ही उद्या श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. जर श्रीयंत्र तुमच्याकडे नसेल तर काहीही प्रॉब्लेम नाही, तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या टाकावरती सुद्धा करू शकता. तुम्हाला उद्या 16 खेपा श्रीसूक्त म्हणायचं आहे. बघा, श्रीसूक्त तुम्ही आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकांमध्ये आहे, श्रीसूक्त म्हणा. 16व्या आवृत्तीला म्हणजे 16व्या खेपेला फलश्रुती या. उद्या तुम्हाला पौर्णिमा असल्याकारणाने तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे 2 अध्याय वाचायचे आहेत. बघा, उद्या भरपूर कामं आहेत. तुम्ही जर उद्यापासून चालू करणार असाल किंवा उद्या जर अखंड पाठ करायचा असेल तरीही करू शकता. जर तुम्हाला जमलं नाही तर ॲटलिस्ट 2 अध्याय तरी उद्या दुर्गा सप्तशतीचे वाचायचे आहेत आणि एक माळ आपण 99 मंत्राचा करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 16 किंवा 21 खेपा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. अगदी तुम्हाला 15 मिनटं लागतील 16 किंवा 21 खेपा म्हणायला आणि तुम्हाला उद्या 16 खेपा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. बघा, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या
तुम्ही म्हणाल की केवढी सेवा आहे, पण या तुम्ही संध्याकाळी करा. असं नाही की सकाळीच केलं पाहिजे. या सगळ्या सेवा तुम्ही संध्याकाळी करू शकता, काहीही हरकत नाही. 16 खेपा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणा, त्यानंतर 16 खेपा लक्ष्मी आणि विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, त्यानंतर नवार्णव मंत्र, त्यानंतर कमलात्मक मंत्र, कुबेर मंत्र आणि ओम श्रीम श्रीये नमः हा जो मी तुम्हाला बीजमंत्र दिला आहे, जो महालक्ष्मीचा आहे, मला त्याचे खूप फायदे आहेत. मी तुम्हाला सांगू शकत नाही. तर तुम्ही हा सुद्धा 1 माळ किंवा 16 खेपा हा जप करा. आता उद्या संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, तर पहिली म्हणजे सगळीकडचे घरचे दिवे लावायचे आहेत. हे रुटीन तुम्ही दर मंगळवारी आणि शुक्रवारी फॉलो करा. मी तरी हे दिव्याचं रुटीन मी दररोज करते. मी 2 तेलाचे दिवे लावते कायम. एक असतो जो माझा हा जो दिवा आहे तो मी बघा आता इथं 7:25 झालेले आहेत, पण हे आमचं घड्याळ पुढे आहे. आम्ही अर्धा तास पुढे ठेवतो. आम्हाला ती सवय आहे कायम. त्यामुळे ना सकाळी उठलं की पटापट सगळी कामं आवरली जातात. त्यामुळे अर्धा तास घड्याळ पुढे आहे. एक जो दिवा आहे तो संध्याकाळी 7 वाजता बरोबर किंवा 6:45-7 वाजता तुम्हाला उंबऱ्याच्या बाहेर ठेवायचा आहे. हा तुम्ही उजवीकडे डावीकडे कुठेही ठेवू शकता. हा जनरली माता लक्ष्मीला समर्पित असतो. जेव्हा तिचं आगमन 7 वाजता होतं, आता बघा इथं 6:45 झालेले आहेत, जेव्हा तिचं आगमन होतं 3 सांजेला, तेव्हा बाहेर एक दिवा कायम असावा. सगळीकडचे लाईट्स ऑन ठेवायचे आहेत. एक 15 ते 20 मिनटं, भले मग तुम्ही 6:45 ते 7:15 ठेवा. सगळ्या बेडरूम्समधले हॉल, किचन, गॅलरी, आपली जी देवाची खोली आहे तिकडचे सगळे लाईट्स तुम्ही ऑन ठेवायचे आहेत. आणि त्याच्यानंतर जो दुसरा दिवा जो आहे तो आपल्याला तुळशीकडे लावायचा आहे. दुसरा जो आपला दिवा जो आहे तो आपल्याला तुळशी मातेला, म्हणजे जे तुमचं तुळशी वृंदावन असेल किंवा गॅलरीमध्ये तुमची तुळस असेल, जिथं तुम्ही लावली असेल तिथं तो नेऊन लावायचा आहे. हे मी दररोज करते. तुम्ही वाटलंच तर मंगळवार शुक्रवार नक्की करा. कारण तुम्हाला माहिती आहे विष्णू कायम तिथं वास करतात. त्यामुळं लक्ष्मी माता कायम बाहेरनं येते. त्यामुळे बाहेर एक दिवा आणि तुळशीकडे एक दिवा आपण दररोज लावला पाहिजे. दररोज नाही लावायला जमत तर मंगळवार आणि शुक्रवार हा नक्की तुम्ही दिवा लावायचा आहे. त्यानंतर तुम्ही छान घरामध्ये धूप घाला आणि तुम्ही संध्याकाळी विष्णू सहस्रनाम किंवा विष्णुस्तुती ही सुद्धा म्हणू शकता. बघा, हा एक अखंड लक्ष्मी सौभाग्य मंत्र आहे. हा खूप पॉवरफुल मंत्र आहे. हा उद्या आपल्याला करायचा आहे. अखंड सौभाग्य आणि अखंड लक्ष्मी हे दोन्हीसाठी हा मंत्र आहे. तो मंत्र आहे म्हणजे ओम श्रीम अखंड सौभाग्य धनसमृद्धी देही देही नमः. हा फक्त तुम्ही 1 माळ करा. हा तुम्ही जर कमळगट्ट्याच्या माळेवरती जर तुम्ही केला तर सोन्याहून पिवळं खूप सुंदर, नसेल तर तुम्ही नॉर्मल करा. आणि अगदी जमत नसेल तर तुम्ही 16 वेळा करा. पण हा तुम्ही मंत्र दररोज, जसं आपण नॉर्मल विष्णू गायत्री मंत्र वगैरे म्हणतो तसं दररोज म्हणायला लागा. बघा तुम्हाला नक्की फरक पडेल. त्यानंतर आपल्याला उद्या जर तुम्ही सकाळी वाचली नसेल तर वटसावित्रीची कथा आणि वटसावित्रीची आरती ही आपल्याला म्हणायची आहे. आणि उद्याचा दिवस हा खूप सुंदर दिवस आहे. तर सकाळी पूजा झाल्यानंतर तुम्ही सेवा केली तरी चालेल, नाहीतर संध्याकाळी माता लक्ष्मीच्या येण्याच्या वेळेला ह्या सगळ्या सेवा केल्या तरीही चालेल. उद्या खूप सुंदर दिवस आहे, खूप छान योग आहे. त्यामुळे अखंड लक्ष्मी टिकून राहण्यासाठी विष्णूंची सेवा आणि मग माता लक्ष्मीची सेवा ही नक्की करा. कुंचम मी जसं तुम्हाला सांगितलं तसं भरा. उद्या हे सगळे मंत्रस्तोत्र तुम्ही कुंचम भरताना केले तरीही हरकत नाही, नंतर सकाळी किंवा संध्याकाळी केले तरीही हरकत नाही. पण सेवा करायची आणि त्याची पावर वाढवायची, म्हणजे आपल्याला अनुभव येईल, हे नक्की होईल. तुम्ही सेवा मात्र नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.